नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. इम्परेटिव्ह सेंटेन्स आपण केव्हा उपयोग करतो? ज्यावेळेस आपण कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या माणसाला काय करतो, आदेश किंवा आज्ञा देतो, त्यावेळेस आपण काय करत असतो, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा काय करतो त्या ठिकाणी वापर करत असतो. एखाद्या व्यक्तीला आपल्याला आदेश द्यायचा आहे तर आपण किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला निवेदन द्यायचे आहे, त्या ठिकाणी आपण काय करत असतो, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा उपयोग करत असतो. याच्यामध्ये बघा, इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये ज्या पद्धतीने सांगितलं दोन प्रकार पडतात. जसं की कोणते, की ऑर्डर, आपण त्यालाच काय म्हणू शकतो, कमांड म्हणू शकतो. त्यानंतर कोणता आहे, रिक्वेस्ट म्हणजे आपण काय करतो, निवेदन करतो. ऑर्डर म्हटलं की आपण त्याला आदेश देतो आणि रिक्वेस्ट म्हटलं की आपण त्याला काय करतो, निवेदन करतो. बघा, आणि हे जे सेंटेन्स असतात आपले, हे डेली आपण काय करतो, यूज करतो. डेली इम्परेटिव्ह सेंटेन्स आपण काय करतो, यूज करत असतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या हे सेंटेन्स यूज करतो. फक्त आपण काय करतो, सेंटेन्स मराठीमध्ये आपण वापरत असतो, कारण इंग्लिशमध्ये आपल्याला समजत नसतं, आपण त्याचा वापर करत नाही. आपण बोलूनही बघितलं तर कोणाला आपण एखाद्या व्यक्तीला बोललो तर आपल्याला तर ऑड वाटतं, लोक हसेल असा विचार करतो. असं काही नाही, की आपण काय करत असतो, डेली या सेंटेन्सचा वापर करायचा. त्यावेळेस आपण काय करू शकतो, इंग्रजी शिकू शकतो. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मित्र किंवा मैत्रिणींसोबत आपण काय करते, या सेंटेन्सचा बोलण्यासाठी उपयोग करायचा. जसं की आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, ऑर्डर मीन्स काय करतो, आपण आदेश देतो, त्यालाच आपण कमांड म्हणू शकतो. रिक्वेस्ट मीन्स निवेदन करणे. डेली इम्परेटिव्ह सेंटेन्सचा यूज बघा, याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे व्ही वन बघा, व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हटलं की आपण क्रिया करतो आणि व्हर्ब आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी. मला बघा, लुक मी म्हणजे काय, तो सांगू लागला मला बघा, आदेश करू लागला, नाश्ता करून घ्या त्याला सांगू लागला, रिक्वेस्ट करू लागला, काय करू लागला, निवेदन करू लागला, हॅव अ ब्रेकफास्ट, काय करा, नाश्ता करून घ्या. त्यानंतर हात धुवून घ्या, काय करू लागला, तो निवेदन करू लागला की वॉश हँड, तुमचे हात धुवून घ्या. त्यानंतर तुमचा मोबाईल द्या. आता या ठिकाणी काय केलं, त्याने आदेश केला की तुमचा मोबाईल मला द्या, गिव्ह युअर मोबाईल. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, अशा सेंटेन्सचा रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर करत असतो. फक्त त्याला आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मराठीमध्ये न जाता इंग्लिशमध्ये जायचं आहे, इंग्लिशमध्ये त्याचा वापर करायचा आहे. 100% आपण काय करू शकतो, इंग्लिश शिकू शकतो. आणि आपण काय करू शकतो, स्मॉल सेंटेन्सपासून आपण काय करू शकतो, मोठमोठे सेंटेन्स बनवू शकतो. आपण काही एकदा लॉंग सेंटेन्स असे बनवू शकत नाही. जसं की मी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी, जसं की गो हा काय आला, सिंगल व्हर्ब झाला. काय आला, सिंगल व्हर्ब झाला. प्ले हा सुद्धा काय आला, सिंगल व्हर्ब झाला. परंतु आपण यालाच काय करायचं, थोडंसं लॉंग करायचं, आपल्याला थोडंसं मोठं करायचं आहे. आपण काय करतो, प्ले खो खो, लॉंग झालं. बघ या ठिकाणी काय आला, व्हर्ब आला आणि क्रिया आला. तो काय करू लागला, खो खो खेळू लागला. गो दिअर म्हणजे काय, तिकडे जा. आता आपण काय करलो या ठिकाणी, म्हणजे आपण काही एकदा सेंटेन्स शिकणार नाही, स्मॉल सेंटेन्स. आपल्याला या ठिकाणी मला बघा, लुक मी, नाश्ता करून घ्या, हॅव अ ब्रेकफास्ट, हात धुवून घ्या, वॉश हँड, तुमचा मोबाईल द्या, गिव्ह युअर मोबाईल, जेवण करा, काय म्हणू शकतो आपण, ईट अ फूड. म्हणजे असं की आपल्याला स्मॉल सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी काय करायचं, शिकायचं. आणि या ठिकाणी बघा, व्हर्ब आणि आपल्याला काय करायचं आहे, फक्त ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचं. जास्त की आपल्या डोक्याला वजन ताण द्यायचं आणि फक्त व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणी क्लासला फक्त सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचे, छोटे सेंटेन्स आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय करायचे, उपयोग करायचे. तुम्ही 100% इंग्रजी बोलू शकता. या ठिकाणी मी काही मराठी वाक्य देतो विद्यार्थी मित्रांनो, कमेंटमध्ये ते मराठी वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये बनवून मला पाठवू शकता. सांग आता एखादं मराठीमधलं वाक्य सांग ना.
5 सेंटेन्स दिले मित्रांनो या ठिकाणी छोटे छोटे सेंटेन्स आहे. हे सेंटेन्स मला काय करा बनवून नक्की यूट्यूबच्या कमेंटमध्ये मला सेंड करा. मी हे सेंटेन्स बघून घेईन आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. चॅनल